नमस्कार बालमित्रांनो, आज आपण इयत्ता चौथी शिष्यवृत्तीचा पेपर 2 मध्ये इंग्रजी आणि बुद्धिमत्ता हे दोन विषय असतात आणि त्यामध्ये बुद्धिमत्ता हा विषय 100 गुणांसाठी आहे. तर मग आज आपण बुद्धिमत्ता या विषयामध्ये आकलन हा घटक पाहणार आहोत. बघा, आकलन या घटकाला या विषयामध्ये आपल्याला किती 8% भारांश दिलेला आहे आणि या आकलन या घटकामध्ये काय असतं, एक आहे सूचना पालन, दुसरा आहे संख्या मालिका, तिसरा आहे इंग्रजी वर्णमाला. हे अशा प्रकारे हे 3 घटक येतात. त्यामध्ये आज आपण सूचना पालन हा एक घटक पाहणार आहोत. हा घटक सोडवण्याच्या आधी आपल्याला काय करावं लागतं, यामध्ये सुरुवातीला काही घटक अभ्यासावे लागतात, तरच आपल्याला यावरील प्रश्न सोडवता येतात. बघा, सर्वप्रथम आपण मराठी वर्णमाला पाहणार आहोत. मराठी वर्णमाला ही आपण पहिलीपासून अभ्यास करत आहोत, तरी पण आपण उजळणी घेऊया. बघा, मराठी वर्णमाला यामध्ये वर्णाचे प्रकार आहेत. स्वर आहे, स्वरादी आहे आणि व्यंजन आहे. यानंतर संयुक्त व्यंजन. बघा, मराठी वर्णमालेमध्ये एकूण स्वर किती आहेत? स्वराचा उच्चार करण्यासाठी इतर वर्णाची आपल्याला काय गरज नसते, मदत घ्यायची गरज नसते. स्वराचा उच्चार हा स्वतंत्र असतो, म्हणून आपण त्याला स्वर म्हणतो. बघा, अ, आ, ई, उ, ऋ, लृ, ए, ऐ, ओ, आ आणि औ हे अशी एकूण मराठीमध्ये 14 स्वर आहेत. किती स्वर आहेत? 14 स्वर आहेत. त्यानंतर 2 स्वरादी आहेत, अम आणि आहा. अम आणि आहा याला आपण स्वरादी म्हणतो, स्वर म्हणत नाही, कारण याच्यामध्ये स्वर आधी येतो म्हणून त्याला स्वरादी म्हणतात. बरोबर? अम, आहा म्हणजे अनुस्वार आणि विसर्ग. यानंतर वर्णमालेमध्ये तिसरा प्रकार आहे व्यंजन. व्यंजन बघा, क, ख, ग, घ, ग, छ, छ, ज, झ, ञ. नंतर हा ट, ठ, ड, ढ, न, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म, य, र, ल, व, श, श, स, ह आणि ळ अशी एकूण 34 व्यंजने आहेत. किती व्यंजने आहेत? 34 व्यंजने आहेत. यामध्ये जे 5वं व्यंजन आहे, याच्या पहिल्या ह्याच्यामध्ये क च्या वर्गामध्ये ग, त्याच्यानंतर च च्या वर्गामध्ये शेवटचं य, ट च्या वर्गामध्ये न, त च्या वर्गामध्ये न आणि प च्या वर्गामध्ये म. हे जे 5 आहेत त्यांना आपण अनुनासिके म्हणतो, कारण त्याचा उच्चार हा नाकातून निघत असल्यामुळे आपण त्याला अनुनासिके म्हणतो. यानंतर शेवटी 2 आहेत संयुक्त व्यंजन, क्ष आणि ज्ञ. क्ष कसा बनलेला आहे? क्ष हा क आणि श या व्यंजनापासून बनलेला आहे. त्याचा उच्चार आपण क्ष असा काढतो, कारण ते स्वतंत्र व्यंजन नाही, संयुक्त व्यंजन आहे. यानंतर ज्ञ. ज्ञ हा कसा बनला आहे? द, न, य या व्यंजनापासून बनलेला आहे. त्याचा उच्चार आपण ज्ञ असा करतो, ज्ञानेश्वराचा. बरोबर? बघा, आता आपण ही मराठी वर्णमाला पाहिलेली आहे. त्यामध्ये स्वर, स्वरादी, व्यंजन आणि संयुक्त व्यंजन हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर आपल्याला काय सोडवता येईल, यावरचे प्रश्न हे अचूक असे सोडवता येतात. यानंतर यामध्ये दुसरा टॉपिक आहे जोडाक्षरे. आता जोडाक्षरे कशाला म्हणतात? जोडाक्षरे म्हणजे 2 व्यंजने जेव्हा एकत्र येतात, जोडल्या जातात, त्याला जोडाक्षरे म्हणतात. त्याला काय म्हणतात? जोडाक्षरे म्हणतात. आता यामध्ये बघा, हे ऋ आहे, लृ आहे, कृ आहे आणि ग आहे. हे जोडाक्षरे नाहीत. हे काय नाही? जोडाक्षरे नाही. त्यानंतर अनुस्वार आणि विसर्ग हे सुद्धा जोडाक्षरे नाही. उदाहरणार्थ कृपा, वृत्ती, हृदय आणि ऋषी यामध्ये कृ, वृ, ऋ आणि हे ऋ हे आपल्याला जोडाक्षर वाटतं, पण हे जोडाक्षरे नाही, कारण त्याच्यामध्ये स्वर हा
स्वर असल्यामुळं ते काय नाहीत, जोडाक्षरे नाहीत. कसे त्याच्यामध्ये काय आहे सामील, स्वर असल्यामुळे ते जोडाक्षरे नाहीत. यानंतर पुढे बघा, क्ष, ज्ञ, स्र, त्र, क्र, नंतर हे क, के, रे, र, ट्र ही जोडाक्षरे आहेत. ही काय आहे, जोडाक्षरे आहेत. आता उदाहरणार्थ बघा, कर्म, आपण क नंतर र चा उच्चार घेतो आणि म, कर्म. याच्यामध्ये प्रकाश, पला रफर फोडलाय, हे सुद्धा र आहे, प्रकाश. हे श्रावण, स आणि र हे दोघांपासून श्रावण तयार झाला. क्रम, यानंतर कुऱ्हाड, याच्यामध्ये म हे, नंतर प्र, श्र आणि क्र आणि र हे काय आहेत, हे जोडाक्षरे आहेत. हे काय आहेत, ही जोडाक्षरे आहेत. बरोबर. त्यानंतर त्या, म, च्या, झा अशी दोन अक्षरे जोडून सुद्धा काय तयार होतात, जोडाक्षरे तयार होतात. म्हणजे हे जोडाक्षरे कसे तयार होतात हे आपल्याला माहित पाहिजे. यानंतर हे झालं जोडाक्षरे. पुढचा घटक आहे जोड शब्द. कशाला म्हणतात, जोड शब्द म्हणजे काय असतं, दोन अर्थपूर्ण शब्द एकत्र येऊन तयार होणारा नवीन शब्द म्हणजेच जोड शब्द होय. आता उदाहरणार्थ अंगत पंगत, शेजारी पाजारी, नफा तोटा, अशा प्रकारचे जे शब्द आहेत त्यांना आपण काय म्हणतो, जोड शब्द म्हणतो. जोड अक्षर आणि जोड शब्द यामध्ये फरक आहे. अंगत पंगत, शेजारी पाजारी, नफा तोटा, त्याच्यानंतर शेजारी पाजारी, नफा तोटा अशा प्रकारचे जे शब्द आहेत त्यांना आपण काय म्हणतो, जोड शब्द असे म्हणतो. आता पुढचा घटक बघा, आपल्याला अजून याच्यामध्ये काय माहित पाहिजे, हे सूचना पालन सोडवण्यासाठी म्हणी, मराठी मधल्या म्हणी, त्यानंतर समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द यांचा आपल्याला अभ्यास पाहिजे. तर त्याच्यानंतर आकार वेगळे, म्हणजे आपण त्याला मराठी इंग्रजीमध्ये अल्फाबेटिकली असं म्हणतो. अल्फाबेटिकली ते शब्दांचा क्रम लावा. हे सुद्धा आपल्याला आकार, ते लावण्यासाठी आपल्याला काय माहित पाहिजे, वर्णमाला माहित पाहिजे मराठी. मग यानुसार आपल्याला ते जर हे आकलन हा घटक अभ्यासनाच्या पूर्वी आपल्याला हे सर्व माहित असेल तर ते आपल्याला यावरील प्रश्न हे अचूक सोडवता येतात. बघा, आता या आकलन म्हणजे सूचना पालन या घटकामध्ये कशा प्रकारचे प्रश्न परीक्षेला येतात. आता पहिला प्रश्न आहे बघा, श्रीराम भक्त हनुमान रामाच्या चरणाजवळ बसला. हे एक वाक्य आहे. या वाक्यामध्ये किती जोडाक्षरे आहेत आपण आधीच पाहिलेले आहे. जोडाक्षरे कसे ओळखायची, काय नाही. जोडाक्षरे म्हणजे काय, दोन व्यंजन जेव्हा एकत्र जोडल्या जातात त्याला आपण जोडाक्षरे म्हणतो. आता आपण जे जे जोडाक्षर आहेत त्याच्या खाली काय करू, रेषा ओढू म्हणजे अंडरलाईन करू. बघा, श्रीराम हे एक जोडाक्षर आहे. यानंतर हे इथं त, त्यानंतर च्या, हा बघा, म्हणजे एवढे जोडाक्षर आहेत. 1 2 3 म्हणजे किती जोडाक्षर आहेत या वाक्यामध्ये, फक्त 3 जोडाक्षर आहेत. म्हणजे याचं उत्तर काय येईल मग, 3. कारण हे कुठल्या पर्यायामध्ये आहे ते शोधायचं आणि मग आपल्याला हे अचूक उत्तर देता येईल. यानंतर बघा, दुसरा प्रश्न काय आहे, तर भूते असतील शीत जमतील. तर बघा काय सांगितलंय, या शब्दापासून अर्थपूर्ण म्हण तयार करा आणि म्हणीतील विषम स्थानावर असलेली अक्षरे मांडा आणि डावीकडून 5व्या स्थानावर कोणते अक्षर येते ते आपल्याला शोधायचं. आपल्याला पहिल्यांदा ही जे म्हण दिलेली आहे ही कशी दिलेली आहे, मागे पुढे दिलेली आहे. ही अर्थपूर्ण म्हण आधी आपल्याला तयार करायची आणि मग नंतर आपल्याला ते विषम स्थानावरील अक्षरे मांडायची आणि डावीकडून 5व्या स्थानावर कोणते अक्षर येते ते आपल्याला शोधायचं आहे. बघा, आता कुठली म्हण तयार होते, तर भूते असतील शीते जमतील. कुठली म्हण तयार होईल बरं, बघा काय होईल, भूते
असतील, शिते, जमतील, काय तयार होईल? हा बघा, असतील शिते तर जमतील भूते, ही म्हण तयार होईल. म्हणजे आपण जरी लिहून घेतलं असतील शिते, असतील शिते, असतील शिते तर जमतील भूते, जमतील भूते, जमतील भूते. बघा, ही मन तयार होते, असतील शिते तर जमतील भूते. म्हणजे आपल्याजवळ काही असेल तरच लोक आपल्याजवळ थांबतात, नाहीतर आपल्याकडे थांबत नाही, असं त्याचा अर्थ होतो. मग आपल्याला काय विचारलेलं आहे? ही एक आपण अर्थपूर्ण मन तयार केली. मग या म्हणीतील विषम स्थानावर त्याला म्हणजे काय करा, 1 2 असे क्रमांक द्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14. आता आपल्याला विषम स्थानावर म्हणजे आपल्याला विषम संख्या माहित आहे. कुठल्या कुठल्या आहे? 1 3 5 7 9 11 आणि 13. म्हणजे हे विषम स्थानावर असलेली अक्षर आहे. आपण ते लिहून घेऊ. त्याच्यानंतर 3 नंबरला आहे ती, 5 नंबरला आहे सी, नंतर 7 नंबरला आहे त, 9 नंबरला आहे ज, 11 नंबरला आहे ती आणि 13 नंबरला आहे भू. अशा प्रकारचे हे आपण काय लिहिलेले? विषम स्थानावर असलेली अक्षरे लिहिलेली आहेत. आपण मांडली, अक्षरे मांडा आणि डावीकडून 5व्या स्थानावर, डावी बाजू. आता बघा, मी इकडे तोंड करून उभा आहे, माझी डावी बाजू ही इकडची येते आणि उजवी बाजू. म्हणजे आपल्याला प्रश्नामध्ये सांगितलं डावी उजवी बाजू, तर काय करायचं? आपलीच उजवी बाजू आणि आपलीच डावी बाजू धरायची आणि त्यानुसार आपल्याला उत्तर काढायचं आहे. डावीकडून 5व्या स्थानावर कोणते अक्षर येते? आता बघू आपण. डावीकडून म्हणजे इकडून, म्हणजे 1 2 3 4 आणि 5. कुठलं अक्षर येतं? ज. ज हे अक्षर येतं, म्हणजे ज हे आपलं उत्तर आहे. पहिल्यांदा आपण काय केलं? मन तयार केली. मनीमधून विषम स्थानावर असलेली अक्षरे लिहिली आणि मग विषम स्थानावर असलेली अक्षरे लिहून डावीकडून 5व्या स्थानावर कोणतं अक्षर आहे ते आपण शोधलेलं आहे. 1 2 3 4 आणि 5 म्हणजे ज हे त्याचं उत्तर आहे. आता बघा, पुढचा प्रश्न आहे, आकाशात आकर्षक सप्तरंगी इंद्रधनु बघताच निळाशार पिसारा फुलवून मोर थुई थुई नाचू लागला. काय आहे वाक्य? आकाशात आकर्षक सप्तरंगी इंद्रधनु बघताच निळाशार पिसारा फुलवून मोर थुई थुई नाचू लागला. या वाक्यामध्ये विशेषणांची संख्या नामाच्या संख्येपेक्षा कितीने कमी किंवा जास्त आहे? मग यासाठी तुम्हाला काय माहित पाहिजे? नाम कशाला म्हणतात आणि विशेषण कशाला म्हणतात हे आपल्याला माहित पाहिजे. नाम म्हणजे काय? मग नाम म्हणजे एखाद्या व्यक्तीला, प्राण्यांना, वस्तूला किंवा कल्पनेतील एखाद्या वस्तूला दिलेले नाव म्हणजेच आपण त्याला नाम म्हणतो, बरोबर? विशेषण म्हणजे काय? मग नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या म्हणजे अधिकची माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. मग आपण आता सुरुवातीला याच्यामध्ये विशेषण कुठले कुठले आहे ते आपण बघू. आकाशात आकर्षक काय आहे? आकर्षक सप्तरंगी इंद्रधनु. बघा, आकर्षक सप्तरंगी इंद्रधनु बघताच निळाशार, निळाशार. त्यानंतर फुलवून मोर थुई 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 नाचू लागला. बघा, आकर्षक, सप्तरंगी, निळाशार आणि थुई थुई हे 4 काय आहेत? हे 4 विशेषण आहेत. मग आता आपण नाम शोधू. नाम आपण विशेषणाला काय केलेले आहे? अंडरलाईन केलेले आहे. आपण नामाला गोल करू. आकाशात,
आकाश हे एक काय आहे, नाम आहे. त्यानंतर इंद्रधनु हे एक नाम आहे. त्याच्यानंतर पिसारा, पिसारा हे एक नाम आहे. आणि नंतर मोर हे एक नाम आहे. म्हणजे किती याला गोल केले बघा बरं. आकाशात, इंद्रधनु, पिसारा आणि मोर. यानंतर विशेषक, आकर्षक, सप्तरंगी, निळाशार आणि थुईथुई. म्हणजे विशेषण 4 झाले आणि नाम सुद्धा 4 झाले. म्हणजे कमी किंवा जास्त आहेत का, नाही, दोन्हीही सारखेच आहेत. म्हणजे बघा याच्यामध्ये विशेषण 4, विशेषण किती आहे, विशेषण 4 आहे आणि नाम, नाम सुद्धा 4 आहे. विशेषण 4 आणि नाम सुद्धा 4 आहे. म्हणजे कमी जास्त नाही, दोन्ही सारखेच आहेत. म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेला येतात. त्यासाठी आपल्याला नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद हे माहित पाहिजे. म्हणजे या घटकावरचे प्रश्न आपल्याला कमी वेळेमध्ये आणि एकदम बरोबर बिनचूक असे सोडवता येतात. बघा पुढचा प्रश्न काय आहे. तिरुवनंतपुरम या शब्दातील अक्षरांना उजवीकडून क्रमांक दिल्यास कोणत्या अक्षराचे क्रमांक मूळ संख्या असते. म्हणजे आपल्याला काय सांगितलंय, तिरुवनंतपुरम ही कशाची राजधानी आहे, केरळची. मग या शब्दातील अक्षरांना उजवीकडून क्रमांक द्यायचा. उजवी बाजू म्हणजे आपलीच बाजू धरायची. मग उजवीकडून आपण त्यांना क्रमांक दिले. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 हे असे क्रमांक दिलेले. मग यामध्ये काय सांगितलेलं आहे, क्रमांक दिल्यास कोणत्या अक्षराचे क्रमांक मूळ संख्या असतील. कोणत्या अक्षराचे क्रमांक. आता बघा आपल्याला मूळ संख्या माहित आहे, 2, 3, 5 आणि 7 त्या मूळ संख्या आहेत. मग त्या स्थानावरचे जे अक्षर आहेत ते कसे आहेत, ते कसे आहेत बरं, ते मूळ संख्या आहेत. म्हणजे मूळ अक्षर आहेत, मूळ संख्या आहेत. बघा दिल्यास कोणत्या अक्षराचे क्रमांक मूळ संख्या असतील. कोणत्या अक्षराचे क्रमांक म्हणजे कोणत्या अक्षराचे क्रमांक असतील, मग 2, 3, 5 आणि 7 या अक्षरांचे क्रमांक हे मूळ संख्या आहेत. मग ह्या 2 नंबरला काय आहे, 2 ला आहे र, 3 ला आहे कु, नंतर 5 ला आहे न आणि 7 ला आहे रु. हे अक्षर मूळ स्थानावर आहेत, मूळ संख्येच्या स्थानावर आहेत. बरोबर. म्हणजे अशा प्रकारचे आपल्याला सोडवता येते. म्हणजे र, उ, न, रु. यानंतर पुढचा प्रश्न आहे लक्ष्मी नारायण. लक्ष्मी नारायण या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत. आपण सुरुवातीलाच काय पाहिलं, मराठी वर्णमाला पाहिलेली आहे. मराठी वर्णमालेमध्ये स्वर कशाला म्हणतात, स्वरादी कशाला म्हणतात, व्यंजन किती आहेत, संयुक्त व्यंजन किती आहेत, हे आपण व्यवस्थित अभ्यासला आहे. त्यामुळे आपल्याला हे व्यंजन किती आहेत ते आपण काढू. बघा यामध्ये ल आपण लिहूच. ल, क्ष, क्ष मी तुम्हाला सांगितलेलं आहे, क्ष आणि ज्ञ हे काय आहे, संयुक्त व्यंजन आहे. मग क्ष कसा तयार झाला, क्ष क आणि श पासून तयार झाला. कशापासून, क आणि श पासून. ओके. नंतर म, त्यानंतर न, नंतर र, काय र, यानंतर य आणि पुन्हा न. बघा एवढे व्यंजन आहेत. त्यामध्ये आपल्याला काय विचारलंय, व्यंजन किती आहे, व्यंजने किती आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 लक्ष्मी नारायण या शब्दामध्ये एकूण व्यंजन किती आहेत, मग 8 व्यंजन आहेत. असं तुम्हाला काय देतात, एक शब्द देतात आणि त्यामध्ये स्वर किती, व्यंजन किती, व्यंजन स्वरापेक्षा कितीने जास्त आहे किंवा स्वर किती आहे, त्या दोघांमधला फरक किती आहे असं आपल्याला विचारतात. त्यासाठी आपल्याला स्वर कशाला म्हणतात, व्यंजन कशाला म्हणतात हे आपल्याला इत्थंभूत माहित पाहिजे. बघा पुढचा प्रश्न आहे, पुढील पैकी कोणता शब्द जोड शब्द नाही. आपण आधीच पाहिलं होतं की 2
अर्थपूर्ण शब्दांपासून जोड शब्द तयार होतो. तर यामध्ये बघा काना कोपरा, गंमत जम्मत, सुवर्ण पदक, गोरा गोंटा, यामध्ये कुठला शब्द जोड शब्द नाही? मग काना कोपरा आहे, गंमत जम्मत पण आहे, गोरा गोंटा पण आहे, पण काय नाही? सुवर्ण पदक हा जोड शब्द नाही. किती सोपं आहे बघा बरं. यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, काय आहे? कैवल्य, कानन, किंचित, कुंकू आणि कौशल्य हे शब्द आकार विल्हे क्रमानुसार मांडल्यास क्रमवार तिसरा शब्द कोणता? आपल्याला यामध्ये सर्वात महत्वाचा शब्द आकार विल्हे हे कळालं तर आपल्याला प्रश्न कळतो. आकार विल्हे म्हणजे आपण त्याला इंग्रजीमध्ये अल्फाबेटिकली म्हणतो बघा, अल्फाबेटिकली ऑर्डर, बरोबर? त्यालाच आकार विल्हे म्हणजे क्रमाने आपल्याला काय करायचे? लावायचे. वर्णमालेनुसार ते शब्द पहिल्यांदा लिहायचे आणि मग तिसऱ्या क्रमावर कुठला शब्द येते, तिसऱ्या ठिकाणी कुठला शब्द येतो तो आपल्याला शोधायचा. आपण पहिल्यांदा बघू. आपल्याला क का की की ही काय येते? बाराखडी येते. मग त्यामध्ये आपण सुरुवातीला कुठला शब्द येतो ते बघू. कै, का, की, कु आणि को. पहिले जे अक्षर आहे त्याच्या खाली अंडरलाईन करा, म्हणजे रेषा ओढा, म्हणजे आपल्याला लक्षात येईल. पहिल्यांदा क का, काही काय, म्हणजे हा एक नंबरला येईल. किती नंबरला येईल? हा एक नंबरला. का, क नंतर का, का नंतर काय येईल? की, की म्हणजे हा 2 नंबरला येईल. की नंतर काय येईल? कु, की, की कु, कु आहे ना, मग हा येतो 3 नंबरला. यानंतर की कु, कु, के, कै, नंतर कै म्हणजे हा येईल 4 नंबरला. आणि सर्वात शेवटी हा राहील कौ, कौ हा राहील 5 नंबरला. म्हणजे आपण क्रमाने आता आकार विल्हे लिहिलेले. 1 नंबरला कानन येईल, 2 नंबरला किंचित, 3 नंबरला कुंकू, 4 नंबरला कैवल्य आणि 5 नंबरला कौशल्य. आपल्याला काय विचारले? हे शब्द आकार विल्हे क्रमानुसार मांडल्यास क्रमवार तिसरा शब्द कोणता? कोणता शब्द आहे? कुंकू. कुंकू हा तिसरा शब्द आहे, बरोबर? कुंकू सर्वांना माहित आहे. कुंकू म्हणजे काय असतं? जे स्त्रिया कपाळाला लावतात आपलं सौभाग्याचं लेणं म्हणून, त्याला आपण काय म्हणतो? कुंकू म्हणतो, बरोबर? म्हणजेच आपण क्रमाने मांडल्यानंतर तिसरा शब्द कुठला आहे? मग कुंकू आहे. अशा प्रकारचे शब्द तुम्हाला परीक्षेला येतात आणि त्याचं उत्तर मात्र आपल्याला अचूक काढता आलं पाहिजे. बघा, आपण 7 प्रश्न पाहिले. आता अजून काही प्रश्न पाहणार आहोत. बघा, पुढचा प्रश्न काय आहे? असावा सुंदर चॉकलेटचा बंगला. आपण लहानपणी हे गीत गात होतो, नंतर त्यावर डान्स करत होतो. खूप छान असं गीत आहे. असावा सुंदर चॉकलेटचा बंगला या वाक्यातील ग या अक्षरापासून डावीकडील 5वे अक्षर कोणते? ग या, आता हे वाक्य आहे, या वाक्यातील ग या अक्षरापासून डावीकडील 5वे. आता बघा, याच्यामध्ये ग कुठं आहे? असावा सुंदर चॉकलेटचा बंगला. इथं ग आहे. काय आहे? इथं ग आहे. ग या अक्षरापासून म्हटलंय. अक्षरापासून म्हणल्यावर ग ला सुद्धा घ्यायचं असतं, धरायचं असतं आणि ग पासून मग सुरुवात करायची असते. बघा, ग या अक्षरापासून पर्यंत हे शब्द मात्र व्यवस्थित लक्षात ठेवावे लागतात. आता बघा, ग 1 नंबर, हा 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर आणि 5. त्याला 1, हा 2, 3, 4 आणि 5. म्हणजे मग 5वे अक्षर कोणते? ते डावीकडचे ले. ले हे 5वे अक्षर आहे. कुठून? ग पासून ले हे 5वं अक्षर आहे. म्हणजे त्याचं उत्तर काय येणार? ले, बरोबर? मग ले हे कुठल्या पर्यायामध्ये आहे ते शोधायचं आणि आपल्याला ते काय डार्क करायचं. चला बघा, पुढचा प्रश्न आहे ल त प. आता हे काय आहे? हे अक्षर आहेत. हा बघा, ल त प ज क य ध फ म न स ख च.
अनुक्रमे, अनुक्रमे म्हणजे काय, क्रमाने, अनुक्रमे मध्यभागी असलेले अक्षर व उजवीकडून 10वे अक्षर असलेला पर्याय कोणता? आता आपल्याला एकूण अक्षर किती आहेत ते बघा. एकूण अक्षर आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13. आता यामधलं मध्यभागी असलेले अक्षर 13 म्हणल्यावर मध्यभागी काय येईल? मध्यभागी 7वं अक्षर येईल. डाव्या बाजूने 6 आणि उजव्या बाजूने 6 म्हणजे 1 2 3 4 5 6 आणि हे 7वं म्हणजे ध हे मध्यभागी असलेले अक्षर आहे. म्हणजे इकडं 6 आणि या बाजूला 6 म्हणजे हे मध्यभागी काय आलं, ध. मग काय सांगितलं पुढं? अनुक्रमे मध्यभागी असलेले अक्षर व उजवीकडून 10वे अक्षर असलेला पर्याय. आता उजवी बाजू म्हणजे आपली इकडची उजवी बाजू, इकडून 10वे अक्षर आपल्याला शोधायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. बघा मध्यभागी असलेले ध आणि नंतर उजवीकडून 10वे अक्षर असलेले ज, ध ज हा पर्याय कुठे आहे बघायचं आणि तेच आपलं उत्तर असणार आहे. बरोबर? म्हणजे अशा प्रकारे आपल्याला ते व्यवस्थित ते काय करायचं असं उत्तर शोधायचं असतं. यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा. पुढील पैकी कोणता शब्द रवी या अर्थाने येत नाही? यासाठी तुम्हाला समानार्थी शब्द माहित पाहिजे. बरोबर? म्हणजे मराठीमध्ये बघा बुद्धिमत्ता सोडवण्याच्या आधी आपल्याला मराठी अभ्यासावी लागेल, नंतर इंग्रजी सुद्धा अभ्यासावी लागते, यानंतर गणित सुद्धा अभ्यासावं लागतं. हे तिन्ही विषयाचा अभ्यास झाल्यावर आपल्याला बुद्धिमत्ता व्यवस्थित प्रकारे येते. बघा पुढील पैकी कोणता शब्द रवी या अर्थाने येत नाही? मग तुम्हाला माहित पाहिजे रवी म्हणजे काय. रवी आपण सूर्याला म्हणतो. मग सूर्याचे समानार्थी शब्द कोणते कोणते आहेत? मित्र आहे, दिनकर आहे, भास्कर आहे, भानू आहे, प्रभाकर म्हणतात. म्हणजे बघा आपण सविता, प्रभाकर, दिनकर आणि सुधाकर. रवी म्हणजे काय? रवी म्हणजे सूर्य. सूर्याला सविता म्हणतात. म्हणजे सूर्याचा समानार्थी शब्द सविता आहे. प्रभाकर म्हणतात, दिनकर म्हणतात आणि पण सुधाकर मात्र म्हणत नाही. सुधाकर हे चंद्राचा समानार्थी शब्द आहे. म्हणून मग काय विचारलंय आपल्याला? पुढील पैकी कोणता शब्द रवी या अर्थाने येत नाही? सविता येतो, प्रभाकर येतो, दिनकर येतो, कोणता येत नाही? मग सुधाकर हा शब्द रवी या अर्थाने येत नाही. तर सुधाकर कोणाला म्हणतात? सुधाकर हे चंद्राला म्हणतात. म्हणून अशा प्रकारे आपल्या याचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 4 सुधाकर. बघा आज आपण या घटकामध्ये काय पाहिलेलं आहे? सूचना पालन आकलन. या घटकामधील सूचना पालन हा उपघटक होता आणि त्यावर सुरुवातीला आपण मराठी वर्णमाला पाहिली. या वर्णमालेमध्ये स्वर, स्वरादी, व्यंजन, संयुक्त व्यंजन, त्यानंतर जोडाक्षरी कशाला म्हणतात, जोड शब्द कशाला म्हणतात, नंतर समानार्थी विरुद्धार्थी शब्द हे आपल्याला माहित पाहिजे. हे आपल्याला अभ्यासलेलं आहे आणि त्यानुसार आपण या घटकावर कसे प्रश्न येतात आणि कसे सोडवायचे असतात हे आपण पाहिलेलं आहे. तरी आपण पुढच्या घटकामध्ये भेटूया. धन्यवाद.